तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे धर्मनीतीचा ऐकावा व्यवहार निवडिले सार सार हे ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमशादिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं सर्वादिसाक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि महायोगपीठे तटे भीमरत्यां वरं पुण्डरीकाय दातं मुनित्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गा करु जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरुजे ते नमस्कारुणी नमो ज्ञानेश्वर पाठीमागचे कंजूशी करायला पाठीमागचे वार
परत एकदा तुमच्या टाळ्या जास्त आल्या काय काय त्यांचे येऊ द्या ना. अटी तटीचा प्रसंग आहे आता सध्या समोर. अटी आणि तटीचा प्रसंग आहे. हा अकोला जिल्हा आहे. अटी तटीचा काही तटीचा आहे प्रसंग. अटी तटीचा आहे. मी बोलायच्या अगोदरच इकडे सुरू होते म्हणजे मंडळी जोरात आहेत. काही टेन्शन नाही. परत एकदा आणि आपले बालगोपाल आपल्या गावातले त्यांच्याबद्दलही मला जो अभिमान आहे, स्वाभिमान आहे. तरडा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचे. अभंग साधा आणि सोपा सरळ आहे. आड्या वेड्यातला अभंग नाही आहे. थोडीशी माझी रेंज तुम्हाला म्हणजे माझ्यापर्यंत येत नाही किंवा मी तुमच्यापर्यंत येत नाही. तुम्ही आता 7-8 जण माझ्या समोर बसलात ना. जरा सर्वांगाचे कान केले जे नाही का, ज्ञानेश्वरी मधली ओवी आहे. ज्याने सर्वांगाचे कान केले नव्हे एका आचपणामध्ये काय प्राशन केलं. गीतेसारखा ग्रंथ एका आचमनामध्ये ज्यांनी प्राशन केला असं कोण. अर्जुन. अर्जुनाचे आपण या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेचं पारायण म्हणजे ज्ञानेश्वरीचं पारायण आपण करत आहात. प्रसंग अटीतटीचा आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. आणि काल झालेला पर्व काल ज्याच्यापर्यंत ते राशन कार्ड गेलेलं आहे त्यांनीच त्याचा वापर करावा आणि त्यांनीच लाभ घ्यावा. ज्याचं राशन कार्ड आहे त्यांनीच लाभ घ्यायचा आहे. मी जर यांना विचारलं असेल तर यांनीच लाभ घ्यायचा आहे. यांनी कशाला घ्यायचा नाही. तर आता मंडळी नाही का कोणी कोणाचं राशन कार्ड वापरायला लागलं तो भाग नाही. आता सुविधा आली ऑनलाईन. आता कोरोनावर जास्त बोलत नाही तर कोरोना विषय कोण गेला तर आमचा अर्धा तास त्याच्यात कोरोनात जातोय. मी लांबचा वक्ता आहे अशातला भाग काही नाही का. तुमच्या शिवभाऊच्या जवळचं गाव सौंदळ आहे. पण आता काही कालावधीनं अकोटपर्यंत गेलो. इथं येण्याचा माझा संकल्पित वेळ मी वाया न दवडता मी वेळेतच कार्यक्रम करणार आहे. वेळेत जितक्या वाजता माझ्यापर्यंत विनाला तितक्याच वाजता सोडणार आहे महाराज. काय जे म्हणतात वा म्हणजे 8:30 ते 10:30 12 वा टीका नाही तर तिकडे साखर ऐका. या ठिकाणी जे सुरुवातीला आज 13 दिवस झाले का ज्यांचं आपल्या कार्यक्रमामध्ये भरगच्च काय असते योगदान. ज्यांचं भरगच्च भरभरून योगदान असते ते असे आपले कडू शांभव कडू. मला कार्यकर्ते मंडळीने सांगितलं म्हणा किंवा मला तर माहितच नव्हतं. पण त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये बरेच वर्षापासून ज्यांनी जातीनं हाडामासाच्या जातीनं ज्यांनी जीवापाड प्रेम केले या कार्यक्रमावर त्या आपल्यामध्ये पोकळी ज्यांची निर्माण झाली त्यांच्याबद्दलही आपण थोडीशी श्रद्धांजली वाहू आणि कार्यक्रमाला सुरुवात करू. सर्वांनी स्तब्धता शांतता स्थिरता ठेवायची. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल भगवान की अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग कोणत्या प्रकरणातला आहे
ना ते तुम्ही सांगा. मी का वाजवायसाठी बोलतो? सांगितलेलं परवडलं नाही का? ते परकर नामो काढते मला माहित नाही. मला धागिना तर सांगा, नाही तर धिन तर दहा दिन बस. यांना म्हटलं की कोणत्या प्रकारचे महाराज ते विचारू नका, त्यांना विचारत. ते म्हणतील राग कुठला झाला, दरबारी झाला का कोणता झाला आम्ही सांगू शकतो. कुठला होता आपला काय ते तुम्ही सांगा. अभंग साधा सोपा सुटसुटीत आहे. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग किती चरणाचा आहे? 4 चरणाचा आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग 4 चरणाचा असून अभंग कुठल्या प्रकरणातला आहे? आज सप्त्यातील कितवा दिवस आहे? इकडचे तरुण तडपदारी होता. नाही त्यांचंही बरोबर आहे. त्यांनी दहावा नाही म्हटलं, मलाच ऐकायला कमी येते. त्यांनी म्हटलं 6वा दिवस 10वा होणार आहे. 10वा होणार आहे प्रत्येकाचा, असं नाही माझं नाही 10वा होणार आहे. त्यांनी बरोबर केलं. अभंगाचा दिवस आहे, कीर्तनाचा दिवस आहे 6वा. अभंग 6 चरणाचा अभंग 4 चरणाचा आहे. दिवस आहे 6वा. अभंग कुठल्या प्रकरणातला आहे? हे नाही माहित. प्रकरण सांगितलं असतं पण गाठा महाराजांना विचारू शकत नाही. समोर ठाकरे बाबाजी बसले, ठाकरेच ना? पारायणाचार्य पण ते ठाकरे महाराज पण म्हणत उर्फ आहेत का? बरं देशमुख महाराज. बरं काय यांनी मला जरा उर्फड्यात टाकलं. नाही तर होय की पेरी मेरी, नाही तर दर्शन बसून तिकडे. आपले देशमुख महाराज यांनी बरेच वर्षापासून व्यासपीठ चालवलं. असे बुजुर्ग व्यक्ती तुमच्या पाठीमाग आशीर्वादात्मक का होईना समोर बसले. नाही तर पारायण करून महाराज कीर्तनाला बसत नाही तो. हो आता तुम्ही सायलेंट वर ठेवा तुमचा मोबाईल. मला तुमच्याकडे समजून घ्यायचं. आता तुमच्या जवळ जरी मोबाईल असेल तर सायलेंट. मला फक्त तुमच्याकडून मला 1 तासाची अपेक्षा आहे, 9:45 वाजता. तसं 10:30 पर्यंत मी कीर्तन थांबवण्याचा प्रयत्न करीन. मी 10:30 पर्यंत थांबवण्याचा प्रयत्न करीन. तुम्हाला अजिबात त्रास देणार नाही, कारण की मला बोलायचं बरं. आता तुम्ही आतापर्यंत मला सहकार्य केलं त्याबद्दल मी पुनश्च तुमचा एकदा दिलगिरी व्यक्त करतो. मला बोलायचं. अभंग जगद्गुरु तुकोबारायांचा अभंग 4 चरणाचा आहे आणि अभंग उपदेश पर प्रकरणातील आहे. विठ्ठला विठ्ठला. उपदेशात्मक तुकोबाराय बोलतो. दया तिचे नाव भूतांचे पालन, दया तिचे नाव भूतांचे पालन आणि निर्दळन कंटकाचे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार. हा अभंग तुमच्या पाठ होईल कीर्तन होईपर्यंत. काही टेन्शन घ्यायचं नाही. कालचा तो हा होता ना, तो हा हे ते हा होता ना हे. कालचा अभंग आपल्या लक्षात नाहीये. मी कोणाचा राडा करत नाहीये. अभंग आपल्या कालचा सुद्धा लक्षात नाही. हा अभंगातील मी तुम्हाला मार्मिक विषय सांगतो. कुठल्याही महाराजांनी तुम्हाला विचारलं तर पुढच्या वर्षी सुद्धा हा आजचा अभंग तुम्ही सांगणार आहे. मी कालचा अभंग विचारणार नाही. 7 दिवसात तर नाहीच नाही विचार. मी तुमच्या समोर महान मोठी व्यक्ती उभी राहिली अशातला गैरसमज काढून घ्या तुम्ही. मी फक्त प्रश्न, मला एक जी खोड आहे, मी चालता एखादा प्रश्न विचार. एक बोट मधात ठेवून वाजवचा. एक बोट मधात ठेवा ताराच्या. नाही तार समजत येईल काय विणेकरी आहेत ते. एक कारण की
नाही एक तर मला त्यातलं थोडस जास्त नाही समजत, जास्त समजत नाही म्हणतो, थोडस समजते म्हणून जरा विठ्ठला काय सांगत मला कीर्तन अभंग उपदेश आहे. उपदेश तुकोबाराय अभंगातून सांगतात की धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार आहे. पाप त्याचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत्त करी सदा. तुका म्हणे धर्म रक्षा वयासाठी देवासही अटी जन्म घेणे. धर्मनीतीचा हा ऐकावा व्यवहार निवडिले सार असार आहे. अभंग साधा सोपा सुटसुटीत आहे. अभंग 4 चरणाचा आहे. अभंग कोणाचा आहे? वा भाई किती मस्त. तुम्ही किती वर्ष माझ्यासारखे पिढून खाल्ले असतील काय समजत बुवा नाही का. किती वर्ष झाले मावशी आपल्या कार्यक्रमाला? बाबा काय तर सांगता येते रे बाबू, लय दिवस झाले. किती वर्ष झाले हे तुम्हाला माहिती नसेल. माहिती आहे का? पिढ्यान पिढ्या कार्यक्रम चालू आहे. मग आता माझ्यासारखे किती गेले असे सांगता येईल का? भरपूर वर्ष झाले अखंड खंडेना जीवन आणि रामकृष्ण नारायण असा हा अव्ययत कार्यक्रम चालला सर्वांच्या सहकार्याने. छोट्यातून मोठा कार्यक्रम झाला. दिव्यता भव्यता नाही का, मांगल्यता एवढं स्वरूप या कार्यक्रमाला प्राप्त झालं सर्वांच्या सहकार्याने. एकाच असं नाहीये, नाही तर चालता चालता लोक कार्यक्रम मोडून टाकतात बरं का. असे विघ्न संतोषी काही काही असतात, पण नाही सर्वांच्या सहकार्यातून हा अखंड हरिनाम साधला. तुम्हाला लागलेली सर्व मंडळी यावतची मंडळी आहे ती फार सुंदर. काय निवडावे जरी खळे तरी दळण ओझाकडे खळ्यासारखे निवडून तुम्ही मंडळी या ठिकाणी आणली. मृदंगाचार्य, गायनाचार्य, विणेकरी, सोबदार. वा वा तुम्ही सोबदाराकडे असं हात केला वा वा म्हटल्यानं तुम्हाला हसायला काय झालं? काही त्या माणसानं काही नटून फटून तुम्हाला झाला नाही. नंबर होता आमच्या माधवराव वाकोड्यांचाच होता. काय करावं ते नाही घेतलं जुरा जेव्हा अंगावर. या ठिकाणी आता परिचय सांगत बसत नाही. अभंगामध्ये जा. अभंग कोणाचा आहे? तिथपर्यंत होता आपण. अभंग तुकोबारायांचा आहे. अभंग तुकोबारायांचा महाराज ज्यांचा अभंग आहे त्यांचा काहीतरी अधिकार आहे. नव्हे प्रत्येक संतांचा अधिकार आहे. अधिकार परत्वे ज्याचा अधिकार आहे त्याच्या सोबतच बोलता येते आणि अधिकार नसला तर बोलावं सुद्धा नाही. सुनीचा अधिकार सासू घेऊ शकत नाही, सासूचा अधिकार सून घेऊ शकत नाही. तसं काही संतांचा अधिकार साधू संतांचा तुकोबारांनी जगात ओळखलंच नाही. ओळखण्यापेक्षा कोणीही संतांना ओळखलं नाही आणि ओळखलं जर असतं तर संतांना त्रास झाला नसता. किती त्रास झाला, किती त्रास झाला संतांना माहिती आहे. ओ आता जरी महाराज मंडळी आहेत ना, किती त्रास आहे, किती त्रास आहे महाराज. काय महाराज तुमचं बरं आहे बा. तुमचं बरं आहे बा. सप्ताह जुरा झालं की मग तू ये ना, तुझे कोण मन केलं मुंशे. तुमचं बरं आहे बा. या तुपाची वाटी भेट तू खाणं. तू कोण सैताळे मना करतो. म्हणून संतांना ओळखलं नाही आपण, आणि ओळखलं असतं तर संतांना त्रास झाला नसता. जगद्गुरु तुकोबाराय. तुकोबाराय म्हणजे सामान्य नाही. तुकोनी घेतले मोती द्यायचे. तुकोबाराय सामान्य नाही. तुकोबाराय कोण आहे? तुकाराम तुकाराम तुकाराम
तुकोबारायांचा अधिकार काय अधिकार आहे? तुकोबारायांचं नुसतं नाव जरी घेतलं ना, नाव नाव काहीच नाही टेन्शन घ्यायचं. तुकोबारायांचं नाव जर घेतलं राजो, नाव तुकाराम, तुकाराम नाम घेता कापेयम. तुकोबारायांचं नाव मुखात आलं ना, तुकोबारायांच्या नावात यम असा चढचढ चढचढ कापतो. दड 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 दुड 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 पड सुटला कडी काळा बापुड्या रे. नंतर तुकोबारायांचं नाव जर घेतलं तर यम पडतोय महाराज. बरं तुकोबारा सामान्य आहेत का? तुकोबारायांचं जाऊ द्या, तुकोबारायांना आपण तुम्ही सामान्य जीव काय ओळखू? तुम्ही आम्ही ओळखू शकत नाही. माणसाची जवळीकता साधली की नाही, जवळीकता आपल्याला प्राप्त झाली ना, महत्व कळत नसते, महत्व कळत नाही. जवळ असते माणूस पण त्याचं महत्व कळत नाही. आपल्या जवळ इथे एक क्षेत्र आहे नाही का? कुठलं? मुणगाव आहे. आणखी द्वारकेश्वर. बोलत होता वांगेश्वर. 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 पुढं पुढं पट पट गाड पडायला काटेल धाम असं पुढं 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 बस झालं. अरे गजानन महाराज शेगाव संस्थान पुन्हा लांब गेलो नाही का? वारी 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 किती लांब आहे? तुम्हाला वारीचं पाणी आहे ना? वारीचं पाणी आहे का? नाही नाही सांगाल वाडीला नाही म्हणते. आल्या का कॅनल गेला की एवढा मोठा दाळ आहे म्हणले ना, आहे म्हणले ना. वारी सारखं क्षेत्र आहे. आपल्याला किती वेळ, आपण किती वेळ जाऊन आलो, किती वेळ नाही गेलो म्हणून आम्ही दर्शनवारी दर्शनालाच जात असतो. सांगलवाडीची मंडळी नाही महाराज. ज्यांची जवळीकता आपल्याला साधली, महत्व कळलं तसं नाहीये महाराज. प्रभू रामचंद्राची जवळीकता कुणाला साधली? कैकेयीला. भरताची जवळीकता कुणाला साधली? बोलत चला कडे असं ना मला तुम्ही सांगायसाठी ना मी ऐकायचं. काही ना काय सांगायचं, बोलायचं. बरं, भरताची जवळीकता आपल्या कैकेयीला प्राप्त झाली होती. भरत कैकेयीनं ओळखला काय? नाही जवळीकता प्राप्त झाली म्हणजेच माणसाचं महत्व कळते असं नाही. जाऊ द्या, राम जाऊ द्या, भरत जाऊ द्या, आपला मुलगा देव आहे. तुम्ही शाळेत जाता काय? तुम्ही शाळेत असता काय? चुळबुळ करायचं नाही. हा, नीट बसायचं. इकडे तोंड कर, इकडे तोंड. काय सांगत होतो? आपला मुलगा देव आहे हे जर यशोदेला जर कळलं असतं तर दुसऱ्या देवाला नवस केला असता नाही.
म्हणजे माणसाची जवळीकता आपल्याला प्राप्त झाली म्हणजेच आपल्याला महत्व कळतं. असं आहे का? मी संतांच्या बद्दल बोलत नाहीये, संत तर ओळखलेच नाहीत महाराष्ट्रवाल्यांनी, आणि महाराष्ट्रातल्या मंडळींनी संतांना ओळखलं असतं तर जगद्गुरु तुकोबारायांना काट्याच्या काठीनं बडवलं नसतं. विठ्ठला विठ्ठला. तुकोबाराय कोण आहेत? कोण म्हणे हो? अरे जो कट्टर शत्रू होता, शत्रू कट्टर विरोधाभास करणारा, जीवनभर शेवटपर्यंत, शेवटच्या श्वासापर्यंत नव्हे, जोपर्यंत तुकोबाराय कळलं नाही तोपर्यंत विरोध केला कुणी? रामेश्वर शास्त्री वाघोलीकर. पण ज्या वेळेला तुकोबाराय कोण आहेत? जगात ब्रह्म एक का दोन? बरेच ऐकले हो. किती आहेत ब्रह्म? एकोहम द्वितीयम नास्ति, एकोहम द्वितीयम नास्ति, नेह नानास्ति किंचन यत् किंचितही ब्रह्म. जगात दुसरं नाहीये. ब्रह्म जगात दोन काही एक? आता बोला ना. एकोहम ब्रह्म. किती ब्रह्म? एकच ब्रह्म. एकोहम ब्रह्म द्वितीयम नास्ति, दुसरं नाही नाही नाहीच. द्वितीयम नास्ति नेह नाना यत् किंचितही दुसरं ब्रह्म जगात नाही. पण जगात ब्रह्म दुसरं नसताना तुकोबाराया ज्या वेळेला रामेश्वर शास्त्री वाघोलीकर यांनी तुकोबारायांना परखलं, महाराज नखशिखांत, जेव्हा तुकोबारायांना नखशिखांत परखलं त्यावेळेला जगद्गुरु तुकोबारायांची तुलना काय करतात रामेश्वर शास्त्री? समजलं त्यांच्या काय. तुकोबारायला ब्रह्माच्या पदवीवर जेव्हा ठेवलं रामेश्वर शास्त्रीनी, पण काय झालं? म्हणून रामेश्वरे काय झालं? चरणी मस्तक ठेविले. जेव्हा परखला तेव्हा, तोपर्यंत नाही. बरं तुकोबाराय नुसतं त्याच पदवीचे होते का? अरे ज्या वेळेला तुकोबाराया परमार्थाला होते, परमार्थ करत असताना तुकोबाराया परमार्थ करता करता एवढी ताकद तुकोबारायांकडे, तुकोबाराय देवाला खडसून बोलण्याची ताकद आहे त्यांच्याकडे. देव कडिये वाय खांदे वैष्णव मांदे क्रीडेसी, एवढं तुकोबारायांचा अधिकार. एवढंच नव्हे, तुकोबाराया देवाला खडसून बोलत होते. काय? चाले दंड बंद घाली दंडवत घाली नारायण. कल्याणाला गोणे या, पुऱ्या कल्याणाला गोणे या. देवाला तुकोबाराय म्हणतात, देवा तुझं जर कल्याण करून घ्यायचं असेल. कोण 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 कोणाचं बोलतोय मी? पलीकडे उठव दे, ते पलीकडे वर वर वर. नाही
झोपलं नाही कोणी अजून. मला माहिती झोपणार नाही. मला अपेक्षा आहे फक्त अर्ध्या तास. अभंगावर येतो. कोणाबद्दल बोलतो? तुकोबाराय म्हणजे काय चीज? आणि तुकोबाराय सामान्य नाही. ज्यांनी तुलना करावी तुकोबारायांची, तुकोबाराय देवासोबत बोलतात, देवा तुझं जर कल्याण करून घ्यायचं असेल तर काय कर, चाले दंडवत घाली नारायणा, आपुल्या कल्याणा लागून या. एवढंच नाही, आता संक्रांत जवळ आली. संक्रांत तुमच्याकडे असते का? मकर संक्रांत. सूर्याचा सिंह राशीमध्ये प्रवेश होतो त्या दिवशी. सिंह राशीमध्ये. बरं, आता हे कीर्तन पाठीमागं ठेवू का तुम्हाला गोष्टी सांगू? दोनच्या गोष्टी सांगू का कीर्तन सांगू? काय संक्रांत बद्दल बोलतो. संक्रांत माहिती आहे ना? संक्रांत का करत असतात? संक्रांत का करत असतात काही विचारतो बाबा. आम्हाला काय माहिती, लय जुनीपासून करून राहिले आम्ही करतो. बरोबर आहे की नाही? संक्रांतला काय करतात बाबा? मला एवढी माहिती का तुझ्या होती? काय नाही बोलावलं तुझे ती आमच्या घरी ती आणतात, पुरी आणतात, लाडू करतो. अरे गुयाचे लाडू खाय हो, तियाचे लाडू खाय हो, सी खाय हो. आनंद आनंद आहे. संक्रांत ऐका, संक्रांत शास्त्र शुद्ध आहे. आता पुढचा येणारा ऋतू कुठला आहे? तुम्हाला विचारलं होतं काय? खरा त्याचबरोबर तुम्ही संक्रांत घ्या, उन्हाळा उन्हाळा. उन्हाळा तुम्हाला पचनी पडावा. काय काय काय? उन्हाळा तुम्हाला पचनी पडावा म्हणून तुम्ही संक्रांत साजरी करता. तीळ हा सर्वात उष्ण घटक आहे. तीळ हा सर्वात उष्ण घटक आहे आणि जास्त तेलामध्ये जास्त सर्वात अधिक तेल असणारा म्हणजे तीळ पदार्थ. आणि तीळ हे गरम आहे, गरमीला गरमी मारतात. तुमच्याकडे कसं काय? तुमच्याकडे जास्त उन्हाळा असतो का थंडी जास्त आहे? तुम्ही महाबळेश्वरचे का चिखलदऱ्याचे? तुमच्याकडे उन्हाळा भरपूर. आमच्या आपल्याकडे म्हणा ना उन्हाळा भरपूर आहे त्याच्याच्यानं. आणि गुळ हा अति उष्ण आहे. गुळाचा चहा आता सर्वांना माहिती आहे. गुळ आणि तीळ एका ठिकाणी केल्यानंतर एकदम जास्त तिळाचे लाडू गुळ खाल्ला तर काय होईल? असेच करतात काय? जास्त तीळ आणि गुळ खाल्ले काय होईल? एक कीर्तन सांगू काय? एक कीर्तन सांगावं लागेल काय? नाही नाही, हे कीर्तन सांगावं लागणार नाही. कारण ले लोटा झाल्याशिवाय राहणार. म्हणून तीळ पचले पाहिजेत. म्हणून संक्रांतच्या वेळेला हळूहळू तीळ खातात आणि गुळ खातात. आपल्याला उन्हाळा पचले पडावा म्हणून मकर संक्रांत. विठ्ठला विठ्ठला. त्या वेळेला जर सासूच्या सुननी पाया जर नाही पडलं, ते सांगत होतो ते अधिकार. परत मी बोलतो अधिकार. मला तुकोबाराय सांगायचे असेल मला 15 ते 20 मिनिट. किती? अर्धा तास नाही, 25 मिनिट. काय बोलतो? समोर घड्याळ लावली आहे. 25 मिनिटामध्ये यांनी जर म्हटलं की महाराज चालू दे, चालल्या तुमचं गेलं का? उद्याचं काय कसं तुम्ही ठरवून घेता कुठं जायचंय तो. काही विषय काही नाही. तुमच्या सहकार्याने कार्यक्रमाच्या दणकाच सुरू झाला.
काय सांगत होतो गेलं घोडं वांग्या. अधिकार बोलतो अधिकार. जर सुनणी सासूच्या जर पाया नाही पडलं ना तर त्या अख्ख्या बेटाळ भरणे अख्ख्या गावभर सांगत सुटते ती माझ्या पाया काय तुझ्या पायाला लय सोनं लागलं. लागत जा विषय सोडून लागत जावा. पण डोकं ठेवलं तर काय होते काय आपल्या डोक्याला फोड येतात ना बाबा. तसं तुकोबा आहे अधिकार पर्वत्वे देवाला बोलतात है देवा इथं होतो आपण. तुझं कल्याण जर करून घ्यायचं असेल तर काय कर चाले दंडवत घाली नारायण आपुल्या कल्याणाला लागून. एवढंच नाही तुकोबा आहे म्हणतात देवा जर तुझं व्यवस्थित जर करून घ्यायचं असेल तर आमचं काय कर आशीर्वाद घे गा देवा आशीर्वाद. नांद नांद आमच्या भाग्याने. कोणाचं झोपले काय तुकोबा आहे देवाला बोलतात की देवा अरे तुला जर तुझं व्यवस्थित करून घ्यायचंय तर आमच्या पाया पड आमचा आशीर्वाद घे गा देवा आशीर्वाद. नांद आमच्या भाग्याने. तुकोबा आहे विष्णूचा अवतार आहे नाही का म्हणे रामेश्वर भक्त द्विजा. तुका विष्णू नाही तुझा तुकोबा आहे विष्णूचा अवतार आहे. तुकोबारायांचं नाव घेतल्या बरोबर यम चळा कापतो नाही. एवढंच नाही तुकोबाराय एवढे परमार्थ होते एवढं एक निष्ठता तुकोबारायांकडे होती एवढी तुकोबाराय होते. आणि ज्या वेळेला परमार्थ संपत आला लोकांनी संपवण्याचा प्रयत्न केला त्यावेळेला तुकोबारायांनी भंडारा भामचंद्रा घोराला घातलं. त्यावेळेला तिथंही चार कर्म करणारी एक नीच दर्जाची स्त्री तिथं पाठवली. सगळ्यांना माहित आहे ना जास्त सांगत नाही. तिथंही तुकोबारायांच्या करवी तुकोबारायांना त्रास देण्यासाठी छळवण्यासाठी भांडारा भामचंद्र डोंगरावर पाठवलं. आणि तिथं तुकोबाराया त्या माऊलीला म्हणतात काय म्हणतात
जाई वो तू माते न करी सायास आम्ही विष्णू दास. हा? काय पुढचं पाठ मान. हा 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 जाई वो तू माते न करी हा आम्ही हा विष्णू दास तैसे न हो. कैसे होय होय कैसे तुम्ही सांगितलंय ना आम्ही विष्णुदास. तुकोबारायांचे वाक्य माझे नाहीये. यांनी प्रमाण दिलं यांचे वाक्य नाही तुकोबारायांचं प्रमाण आहे. जाई वो तू माते आई. कोण होती ती? तुकोबारायांकडे गेली होती ती कोण होती? अरे नीच जाळ कर्म करणारी होती. तुकोबाराय तिला म्हणतात कुठं कुठं भंडाऱ्या डोंगरावर एकांतात. काय म्हणतात? जाई वो तुम्हारे न करी सायास आम्ही विष्णू दास दास दास. आम्ही कोण आहोत? आम्ही कोण आहोत? नुसतं माळकरी नाही. नुसतं माळकरी नाही. नुसतं माळकरी नाही. आम्ही कोण आहोत? आम्ही विष्णू दास. काय 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 ऐकलं 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 काय 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 आम्ही विष्णू दास. पैसे नाही म्हटलं की अंगावर गोटे आले घरावर गोटे पडले. आम्ही विष्णू दास तैसे नो. तैसे म्हणजे कैसे? तैसेनी प्रश्न उत्पन्न केलेला आहे. चालेल ना इथंच आता काकड्या लोक तुम्ही एक पैशाचं जोपर्यंत उत्तर देत नाही आणि तुकोबाराय म्हणतात आम्ही विष्णू दास तैसे ना. तैसे म्हणजे कैसे? कैसे 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 तैसे तैसे कैसे तैसे आम्ही विष्णुदास. बोलत चला नोय कायचे नोय आम्ही विष्णुदास तैसे नो हो किंवा तैसे नाही. म्हणजे नाही तुम्ही तुमचं चालू द्या. तुम्हालाच विचार लागला तर तुम्ही तर नाही तुम्हालाच विचार लागला. आम्ही विष्णुदास कैसे म्हणा तैसे तैसे कैसे म्हणा ऐसे 3 दिवस येत वैसे तैसे कैसे. अरे तुको बरे तिकडे लक्ष द्या. बस अभंग चिंतनाचा आहे. चिंतन आहे चिंतन अभंगामध्ये. अभंगापर्यंत आलोच नाही मी. तुम्हाला फक्त तुकोबाराय दिग्दर्शन करतो. दिग्दर्शक अभंगाचं दिग्दर्शक सामान्य नाही. तुकोबाराय तुकोबाराय म्हणजे काय? चटणी भाकरी आहे काय? पिठलं भाकरी आहे काय? पिठलं भाकरी तुकोबार आहेत काय? नाही 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 नाही. अरे तुकशेट आहेत तुकोबाराय. 65 लाखाची जहागिरी ज्यांची तुकोबाराय गेले तेव्हा ज्यांनी गंगा जडी म्हणून सोडून दिली. गंगे किती लाखाची? किती? 65 लाख. किती वर्ष झाले? 3 वर्ष. अरे आमची टोपी पडली ना वरतून फाटेल असते टोपी. ते जर हवेनं उडली ना फटफटीवरून ते गाडी पलटी करतो. ते टोपी घ्यायसाठी जातोय. तुकोबारायने सांगितलं आपली टोपी जर पडलं तर 1 किलोमीटर आणायला हटलेली होती. तुकोबारायने किती लाखाची जहागिरी? 65 लाखाची जहागिरी. किती वर्ष झाले तुकोबाराय जाऊन? कमीत कमी किती? 4 वर्ष. मी 4 बोट दाखवले होते. 4 वर्ष. 400 वर्ष होऊन गेले. लोटून गेले 400 वर्ष. 400 वर्षाच्या अगोदरची गोष्ट सांगतो. 65 लाखाची म्हणजे तुकोबारायांकडे जहागिरी होती. खतावण्यात तुकोबारायांनी फाडल्या. ते माझे तुकोबाराय म्हणतात जाई ओतू माते न करी सायास आम्ही विष्णुदास.
कैसे? ते म्हणतात ना काय सुतार काम ते म्हणते पुढे पाहिलो ते म्हणते मागो पाहिलो ते म्हणते पुढे पाहिलो. तुकोबारायांचं प्रमाण आहे, माझ्या जायचं नाही. तुकोबारायांनी बोट दाखवलं. तुकोबाराय म्हणतात अरे आम्ही विष्णुदास, आम्ही तैसे नो. तैसे बोट दाखवलं कोणाला? तैसे म्हणजे कोण? चंद्राला बोट दाखवलं. चंद्राला. चंद्रानं काय केलं माहितीये ना? चंद्राचं इथं उघडं करू का तुम्हाला? उघडं. चंद्र साजरा नाहीये. अरे इंद्र चंद्र को क्या क्या भया सबको मालूम है जी. अरे नारद की तो भाई नारदी ऐसी नौबत गाजी जब का अजब तड़ाका बे. तू क्या जाने लड़का बे? तुकोबाराने कोणाला बोट दाखवलं? आम्ही विष्णुदास. आता सांगा कैसे? आता तुम्हाला सांगायला होईल महाराज. तैसे नो. तैसे त्या चंद्रासारखं. चंद्र कोणाच्या पाठीमागे लागला? अरे गुरु पत्नी शिरत झाला. आम्ही तसे कसे? कैसे? आम्ही विष्णुदास. इंद्रियासारखे. इंद्रिय आपल्या गावचं नाही. इंद्रियासारखे नाही आम्ही. तो दलिंद्रिय आहे का? अहिल्याच्या पाठीमागे लागेल. कोण? इंद्र. तुकोबार आहे त्याची गोष्ट सांगतात. आम्ही विष्णुदास. कैसे? कैसे? आता प्रश्नाचं उत्तर आहे कैसे? तैसे. तैसे नो आम्ही. सामान्य आहेत का तुकोबार आहे? तुकोबारायांना फक्त तुकोबारायांना अभंग, तुकोबारायांचा अभंग असा. अरे तुकोबार आहे काय समजले आपण? तुकोबार अजून समजू शकत नाही आपण. मरून जाऊ तरी तुकोबार आहे समजलं नाही आपण. विठ्ठला विठ्ठला. जर आम्हाला त्यांचं महत्व कळलं असतं तर तुकोबारायांना त्रास झालाच नसता. एवढंही अजून या समाजांनी प्रत्येक समाजात संत आहेत असा एकही समाज नाहीये की ज्या समाजात संत नाहीत. असा एक समाज नाही की ज्या समाजात संत नाहीत. असा एक संत नाही की ज्या संतांना स्वतःच्या समाजाचा स्वाभिमान नाही. तुकोबारायांना विचारा. तुकोबाराय आपल्या समाजाचा स्वाभिमान सांगतात. काय काय सांगतात? बरे देवा कुणबी केलो नाहीतर दंबे असतो मेलो. सावता महाराजांना विचारलं. महाराज आपलं कसं काय? सावता महाराज म्हणतात काय म्हणतात? माझी हिनायाती, माझी हिनायाती. तुम्ही उदार श्रीपती, 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 उदार. ओ माझी माझे लक्षात नाही. काय? माझी ही नयाती, तुम्ही उदार श्रीपती. सावता महाराज म्हणतात मी ही नव्हता. त्याच्यापेक्षा आपल्या जातीचं वर्णन करतात. आमची माळियाची जात शेत लावू बागाई, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी. या झाडावर राघू महिना त्याही विठ्ठल गे मोठ विठ्ठल गे नाडा. आमची माळियाची जात. विचारा नरहरी महाराज काय म्हणतात? देवा तुझा मी सोना, देवा तुझा मी सोना, तुझे नामाचा व्यवहार, तुझे नामाचा व्यवहार. देवा तुझा मी सोना, देवा तुझा मी सोना. नरहरी महाराज, सावता महाराज,
तुकोबाराया बरेच संत मंडळींना विचार नामदेव महाराज आपलं कसं काय? नामदेव महाराज म्हणतात ही नदी न जात मोहे पंढरी के राया ऐसा तुमने नामा दर्जी काहे को बनाया ताल बिना लेकर नामा देवल में गया पूजा करते बम्मन ने उन्हें बाहर धकाया नाना बर्ण गवा उनका एक बर्ण दूध तुम कहा के बम्मन हम कहा के सूत मन मेरे सुई तन मेरा धागा केशव जी के चरणों पर नामा सिंपी लागा. नामदेव महाराजांनी आपली त्यामध्ये जात सांगितली. पण समाजापुरते संत नाही आणि समाजापुरते जर संत असतील तर त्यांना संत म्हणता येत नाही. विठ्ठला विठ्ठला वसुधैव कुटुंबकम नाही का? वसुधैव कुटुंबकम या बोधावर जीवन जगतात त्यांना संत म्हणतात. आणि संतांना महाराज आपण आपल्या जीवनात ओळखू शकत नाही महाराज. एवढं करत असताना महाराज ज्या वेळेला तुकोबारायांच्यावरती एकेकाळी काळ पडला. काळ दुष्काळी आटीला एक स्त्री अन्न करता मेली एवढा महाराज प्रसंग आला. आणि असं करता करता छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्राचे राजे महाराज ज्यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा विडा उचलला महाराज शपथ घेतली प्रतिज्ञा केली रोहिडेश्वरावरती रायरेश्वरावरती छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले करंगडे कापून महाराज हिंदवी स्वराज्य संस्थापित करण्याची प्रतिज्ञा केली. ते जगद्गुरु तुकोबारायांची कीर्ती ऐकून तुकोबारायांकडे येतात. आल्यानंतर तुकोबारायांना विचारतात महाराज मी तुमची कीर्तन भरपूर ऐकले. आणि तुकोबारायांकडे येतात नतमस्तक होतात. सई संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. महाराज मी तुमची कीर्ती ऐकली तुमचं सगळं ऐकलं महाराज. मला एकच मी प्रश्न फार माझ्या पुढे प्रश्न आहे. मी महाराष्ट्राचा राजा महाराज नुसता राजा नावाचा नाही. काही नुसतं नावाचे राजे असतात नावाचे समजते तुम्हाला. भिकेसाठी तुकोबारायांचं प्रमाण आहे. भिकेसाठी वेची चणे तोही म्हणे राजा मी. एखाद्याचं नाव असते इथलं नाही सांगत मी पश्चिम महाराष्ट्रातलं सांगतो. सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर रत्नागिरी चिपळूण इकडचं सांगतो. अलिबाग साईडचं इकडचं सांगतच नाही. इकडचं मला येत पण नाही. मी तुम्हाला किती उत्तर द्यायला सांगितलं. किती उतरण्या सांगितल्या? 3 उतरण्या. म्हणजे मी इथला आहे का तुम्हाला असं समजतंय काय? इकडचे एकच थांबतात झालं 3 उतरण्या बरोबर. मी इकडचं बोलायला लागलो का तुम्हाला इथलंच वाटतंय का या शेजारच आहे म्हणून बोलण्यावरून हो म्हणा हे हो म्हणा इथलं वाटतोय. तुमच्या जवळच असलं तर काय टेन्शन घ्यायचं कारण नाही. काय सांगत होतो मला माहित नाही काय सांगत होतो. तुमच्यासाठी सांगत होतो. सगळं किती जरी लांब गेलो तरी मी जागेवर आल्याशिवाय राहणार नाही. किती लांब गेलो कुठे गेलो तरी जागेवर. छत्रपती शिवाजी महाराजचा आपण ऐकत होतो. छत्रपती शिवाजी महाराजांना डोळ्यासमोर आणा. छत्रपती शिवाजी महाराज महाराजांपर्यंत येतात. महाराजांना विचारतात महाराज मी तुमचा अधिकार ओळखला. महाराज मी महाराष्ट्राचा राजा आहे. नुसतं नावाचा राजा नाही तर महाराष्ट्राचा राजा आहे. आणि राजांच्या जवळ 5 गुण पाहिजेत. 5 गुण कोण कोणते? बरोबर 5 गुण. किती दमा मारा 5 गुण. राजा तरुण असावा. इकडे लक्ष द्या. राजा तरुण असावा. राजाच्या अंगात ताकद असावी. 10 जण आले ना तर राजाने शमशेर काढल्या बरोबर
वा रे वा तूच म्हणतो तो नारायण भाऊच्या समोर शेजारचा म्हणून डायरेक्ट तलवार तुला पाहून ते त्याला आलेला आणि शमशेर राजाला काढलेला फक्त एवढंच म्हटलं त्यानं डायरेक्ट कटिंगच केली काय आपुलकी आहे काय भावना आहे हा? बरं वाटलं अशी ताकद पाहिजे राजा काय पाहिजे पहिलं पटकन दुसरी बरोबर आहे तुम्हाला अधिकार आहे तारुण्य ताकद सत्ता सत्ता पाहिजे त्यानंतर संपत्ती किती झाले तरी चार झाले तारुण्य ताकद सत्ता संपत्ती किती झाल्या चार एक नाही पाच झाले नाही आणि महत्वाचा जो अभंग आजचा कीर्तनासाठी घेतला होय बस तुमच्या पाठीमागच्या लक्षात आला आजचा जो अभंग कीर्तनासाठी घेतला तो फार म्हणून म्हटलं की आजचा अभंग फार तोला मोलाचा आणि जो पाचवा राजा आहे ना राजाचं अंतःकरण दयेने भरलेलं असावं विठ्ठला विठ्ठला महाराज मी महाराष्ट्राचा राजा आहे नव्हे युवाशात बलीचा साधू हे सर्व माझ्या तोंडपाठ आहे नुसतं नावाचा राजा सुद्धा नाही एखाद्याचं नाव राजा असते भुकेसाठी वेचीचा नाही तोही म्हणे राजा मी एखाद्याचं नाव असते गंगाधर मी या ठिकाणचं बोललो नाही मी तिकडचं सांगली सातारा सोलापूर चिपळूण रत्नागिरी साईडचा बोलतो तुम्ही इथलं इथं आहे इथं गंगाधर असू द्या एखाद्याचं नाव आहे गंगाधर काय 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 तुम्हाला विचारलं काय एखाद्याचं नाव काय आहे गंगाधर नाव किती सुंदर आहे ज्याच्या डोक्यावर गंगा धारण आहे त्याला म्हणतात गंगाधर आणि पण त्याच एवढं उलट आहे आंघोळ नाही महिनावर आंघोळ नाही महिनाभर वारे गंगाधर त्या शेजारी उभं राहत नाही जराभर कारण तुझा वास येतो भराभर नाही बरं का तुमच्याबद्दल बोललो नाही मी एखाद्याचं नाव असते काय कमल नयन नाव काय पटकन पटकन नाव काय पटकन पटकन महादेवराव नाव काय कमल नयन डोळे कसे कमळासारखे पण ते हॉटेलीत गेलं ना हॉटेलीत भज्याकडे पाहते भज्याकडे पाहून राहिलं त्या मालकाला वाटते वेटरला वाटते हे भजेकडे पाहतोय आणि म्हणते पेढे काय भाव दिले हो पाहणार इकडे भज्याकडे पाहतो पेढे विचारतो म्हणजे चाकण तळे का समजलं नाही तुम्हाला अरे एक त्याच्या डोळ्यात वळस आलेले आणि त्या पाहते तर भेरक पाहते ते नाव काय त्याचे नाव कमल नयन डोळे कमळासारखे वारे कमल नयने एखाद्याचं नाव असते फरका तुम्हाला पहिल्याच सांगितलं मी हात जोडून पाया पडून नम्र विनंती केली इथलं बोलत नाही मी तिकडचं बोलतोय नाव काय नाव काय दिवसा 12 वाजता बॅटरी ऑनलाईन 850 रुपयाच्या बॅटरी दिवसा 12 वाजता पाहिलं तर तो फक्त त्याचे दात चमकतात एवढा खावा कुडकुडीत नाव त्याचे या नावाला काय अर्थ आहे काय तुम्हाला सांगायचं सांगू काय
मायासारख्या बहिणीसारख्या पोळीसारख्या काही तुमचं काही सांगत नाही नाही ते एखादी आमचं नाही सांगत लय तुमच्याबद्दल माझ्याजवळ लय भर नाही पण तुमचं काही सांगत नाही तुम्ही देवीचा अवतार चला होता कोण छत्रपती शिवाजी महाराज तुकोबारायांना म्हणतात अरे मी महाराष्ट्राचा राजा आहे मला सर्व सूत्र पाठ आहे आपण पाहा ज्ञानोबा कोण आहेत ज्ञानियांचा गुरु राजा महाराव तुकोबाराय म्हणतात ज्ञानोबाराय कोण आहेत ज्ञानियांचे राजे आहेत नव्हे राजेच आहेत ज्ञानोबा राय कोण आहेत राजे आहेत राजे आहेत त्या सूत्रात बसतात तंतो 5 सूत्रात बसतात राजा कसा पाहिजे मी पहिला सूत्र पटकन बोला ज्ञानेश्वर महाराजांचं वय किती कोणत्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली पटकन बोला ज्ञानेश्वरीचा पारायण चालू आहे पटकन प्रश्न उत्तर विचारायला नाही आलो पण तुम्हाला नाही आलं तर मी तुम्ही नाही बोललो तर मी सांगतो 16व्या वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली 22व्या वर्षी समाधीस्थ झाले तरुण के म्हातारे तारुण्य ताकद दुसरा प्रश्न होता राजाच्या अंगात ताकद पाहिजे 10 जण समोर आले तर काय झालं पाहिजे खटकाच ताकद ज्ञानोबरायांकडे ताकद किती होती ताकद माहितीये अंगी ऐसे बळ ज्ञानोबरायांच्या अंगात ताकद किती अंगी ऐसे बळ रेडा बोले म्हणजे अळनावाचा रेडा नव्हे हा निळोबाराय नंतर आले तुकोबाराय नंतर आले ज्ञानोबारायांच्या नंतर आले तुकोबारायांच्या नंतर आले निळोबाराय रेडा नाही परत महिषी पुत्रा मुखे बोलविणे श्रुती चालविणे भिंती वैसोनिया महिषीचा पुत्र म्हणजे कोण हल्या तिकडे म्हणते काय म्हणता रेडा म्हशीचा मुलगा म्हणजे हल्या म्हणजे रेडा म्हणजे बर तुमच्या जवळच हेला म्हणतात त्याला अरे ताकाचं वगारू तर समजते ना लक्षात तुमच्या सगळं अरे ज्या रेड्याला तुम्ही सरकशी पाहिल्या का सरकशी बघितल्या का सरकशी तुम्ही सरकशी मध्ये हिंस्र पशु पाहिले असतील वाघ अस्वल सिंह मोठे सगळे पाहिले पण मला सांगा या सर्कशी मध्ये तुम्ही रेडा नावाची वस्तू पाहिली का कधी रेडा काहून सापडत नाहीत का त्या सर्कसवालेले रेडे हेले सापडत नाही काहून त्याचा उपयोग करत नाहीत हेलेचा त्यांना माहित आहे रिंग मास्टर आपल्या एका रेड्याला हजारो रिंग मास्टर रेडे शिकवता वेडे होतील पण रेडा शिकणार एवढी अक्कल नसणारा प्राणी म्हणजे किती पैलवान आले म्हणजे रेडा बनवतील अरे सतपाल दादू हिरामन बनकर दाराशी राममूर्ती पैलवान आणखी तुम्हाला जे आठवतील पैलवान एका ठिकाणी केले नव्हे त्यांना जर म्हटलं जोग महाराज सारखे पैलवानांनी 2 रेड्याची कुस्ती सोडवली जोग महाराज 2 रेड्याची कुस्ती सोडवली बोलवली नाही लय ताकद झाली ना तर एका बुकीत रेडा मारेल बरोबर आहे लय ताकद झाली एका बुकीत रेडा मारण्यासारखी ताकद झाली मारतील पण बोलवतील काय पण ज्ञानोबारायाकडे बळ किती अंगी ऐसे एवढी ताकद ज्ञानोबारायांकडे तारुण्य कितव्या वर्षी समाधी अभंग सोडायचा 1 मिनिटामध्ये 16 वर्षी ज्ञानेश्वरी लिहिली 22व्या वर्षी समाधीस्थ झाले ताकद म्हणसान रेडा बोलवण्याची ताकद आहे संपत्ती केवढी होती केवढी संपत्ती जयाची
द्वारी पिंपळ सोन्याचा पिंपळ ज्यांच्या दारात आहे संपत्ती एवढी आहे. केवढी संपत्ती एवढी की ज्यांच्या दारात पिंपळ सोन्याचा आहे. तुम्ही घर सोन्याचे ऐकले घर ऐकले कोणाच्या घरी वा वा राजा रावणाच्या घरी संपत्ती सोन्याची घर होती. 1 2 4 50 नव्हे किती शुद्ध कांचनाची सप्तकोटी 7 कोटी घरे सोन्याची. एक नाही सांगितलं एवढी संपत्ती होती. पण त्यांच्या गावात त्यांच्या घरात त्यांच्या दारासमोर झाड सोन्याची होती काय नाही. मग आमच्या ज्ञानोबरायांच्या घरी श्रीमंती केवढी जयाची द्वारी श्रीमंती आहे. तारुण्य आहे ताकद आहे संपत्ती आहे. आणि सत्ता किती आहे आपल्या गावची सत्ता सध्या कोणाजवळ आहे खारीज झाली. ग्रामसेवक सध्या आहेत नाही सगळेच चालू आहे. म्हणजे सरपंचाकडे असते तालुक्याची माहित नाही इकडलं माहित नाही तिकडलं म्हणजे तहसीलदार बरं तुम्हाला जे असेल आठवण ते करा. हा बरं जिल्ह्याची कलेक्टर पुढं महाराष्ट्राची मुख्यमंत्री भाऊ चालले का जागा का काय चाललं मुख्यमंत्री महाराष्ट्राची सत्ता मुख्यमंत्र्याकडे. अख्ख्या भारताची सत्ता प्रधानमंत्री. त्याच्यावर ते कोण आता राष्ट्रपतीच्या वर तुम्ही राष्ट्रपती पंतप्रधानाच्या वरती कोणी नाही. पंतप्रधानाच्या वरती राष्ट्रपती. सत्ता महाराष्ट्राची आहे का भारताची आहे सत्ता भारताची सत्ता ज्यांच्या ताब्यात आहे त्यांना राष्ट्रपती म्हणतात. तशी ज्ञानोबरायांकडे सत्ता होती का काय होती उभारीला ध्वज तिही ज्यांचा आपला तिरंगा ध्वज कुठपर्यंत आहे आता काश्मीर पर्यंत नाही का. काश्मीर आमचा आहे. यदि तुम काश्मीर मांगेंगे गणपतीने म्हणा काश्मीर मांगेंगे तो दूध मांगो ना दूध मांगो हम उसमें काजू पिस्ता बादाम जो जास्त मांग वो टाकेगा उसमें काजू पिस्ता बादाम किशमिश तुमको जो आठवेगा यानी ख्याल में जो आएगा तुम्हारे वो उसमें डालेंगे तुमको खीर बना देंगे. यदि तुम यदि कश्मीर मांगोगे हमारा कश्मीर है. काश्मीरच्या ठिकाणी आमचा भगवा ध्वज आहे तिरंगा ध्वज आहे म्हणून आपली सत्ता आहे. तशी आपल्या ज्ञानोबरायांची सत्ता कुठपर्यंत सांगितली संतांनी उभारीला ध्वज तीही लोकांवरती तिन्ही लोकांवर ज्ञानोबरायांची सत्ता आहे. तारुण्य आहे ताकद आहे संपत्ती आहे सत्ता आहे. आणि ज्या वेळेला ज्यांनी झोळीत पीठ टाकलं झोळी फाडली पीठ खाली पाडलं महाराज पीठ खाली पडलेलं घरी नेतील म्हणून लाट्यानं घासून काढलं कोणी समाजाने पीठ घरी नेतील म्हणून लातेने घासून काढलं. ज्या वेळेला ज्ञानेश्वरी लिहिणी पूर्ण झाली आणि आपल्या गुरुच्या समोर ठेवली आणि या समाजाच्या कळवळाला येतो कळवळा म्हणून या संतांना कळवळा आला आणि कळवळा येऊन ज्ञानोबरायांनी पसायदार मागितलं. काय पसायदार मागितलं महाराज अरे मांडे भाजून खाण्याची इच्छा झाली महाराज. संतांना ज्ञानोबरायांना मांडे खाण्याची इच्छा झाली मांडे भाजायला खापर नाही दिलं. ज्ञानोबरायांना खापर मिळू दिलं नाही आळंदीमध्ये खापर. आणि त्याच ज्ञानोबरायांच्या समाधीवर आज दया दुधाचा अभिषेक महाराज भरणीच्या भरणे करू शकतो. अरे मांडे भाजून दिले नाही गावामध्ये
आणि त्या मांडे गावात राहू दिलं नाही महाराज. ना संन्यासाची कार्टी म्हणून सचिन स्नान केलं महाराज. कोणी या समाज आणि समाजाला संत जर कळले असते तर समाजाने त्रास दिला. आपण ज्ञानेश्वरीचं पारायण करायला लागलो महाराज. आज मोठ्या आदराने प्रेमाने पारायण करायला लागलो. ज्ञानोपाराय आपल्याला अजून कळले नाही. ज्ञानोपारायणने काय केलं आपल्यासाठी. अख्खा जीव संपूर्ण आपल्यासाठी हे एवढं मोठं सोन्यासारखं आपल्या समोर ज्ञान. ज्ञानोपाराया मांडे भाजू दिले नाही. त्या समाजाने महाराज खाली पडलेलं पीठ घरी नेतील म्हणून लाटेनं पीठ घासून काढलं. आणि ज्या वेळेला समाजाच्या बद्दल दयाग्र भाव निर्माण झाला त्यावेळेला ज्ञानोपाराया आपल्या गुरु पुढे एवढं मोठं अमृतासारखं ज्ञान समोर ठेवलं आणि सांगितलं, दादा एक करा, मला या जगाचा निरोप घ्यायचा आहे. दादा एक करा, जे खळ असतील ते मरून जाऊ, जे खळ असतील ते मरून जाओ. बरोबर बरोबर नाही महाराज. एकमेकामध्ये भेदाभेद निर्माण हो. लक्ष द्या. काय चाललं होतं. ज्ञानोबारा लक्षात घ्या. ते आलेत ना. बरं हसायचं काही कारण ते दिसल्याबरोबर तुम्ही हसायला लागला. मी म्हटलं होतं येत जा. काय बोलत होतो. ज्ञानोपारायण ज्या वेळेला समाधी महाराज घ्यायचे त्यावेळेला पसायदान समोर ठेवतात. तेच म्हणतात जे फळांची व्यंकटी सांडो, त्यांच्यातला वाकडेपणा जाऊ द्या. जे फळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो आणि भूता परस पडे पडो मैत्र. दादा महाराज तुकोबाराय छत्रपती शिवाजी राजे तुकोबारायांच्या समोर बसले, साष्टांग दंडवत घातलं आणि विचारतात, महाराज मी महाराष्ट्राचा राजा आहे. हे सूत्र पाठ आहेत. मी तरुण आहे, एवढा तरुण आहे की 16व्या वर्षी मी प्रतिज्ञा केली की अख्खा महाराष्ट्र नव्हे अख्ख्या दिल्लीचं तख्त गाजवल्याशिवाय. कोण म्हणताय. राजे म्हणतात. प्रतिज्ञा घेतली. महाराज माझ्या अंगात ताकद एवढी. राजांच्या जवळ राजे खुजे होते. राजे खुजे होते. राजांनी जेव्हा त्या पाटलाचे पाय कापले, कोणत्या राजाचे पाटलाचे पाय कलम केले महाराज, त्यावेळेला वय किती वर्षाचं होतं माहिती आहे का. अवघ नाही माहिती आम्हाला. आमचा इतिहास माहित नाही, परमार्थिक माहित नाही, मग आहे माहिती. मला तुमच्याकडून कळू द्या. त्याच्यासाठी हे धर्म कीर्तन आहेत. आपलं धर्म रक्षण करण्यासाठीच हे कार्यक्रम आहेत. आणि खरं कोणी सांगत नाही. आम्हाला टाइमपास पाहिजे. किती टाइम झाला आमचा. महाराज या आता आमचे महाराष्ट्राचा धान्या वाघ निघून गेला रे. कोण. धान्या वाघ निवृत्ती बाबा बघते आता निघून गेले आमच्या. काही विचारपूस नाही केली कोणाची. हाड बेछोड काय नाही. आता आता खोबरं दे नारळाले वरतून नाही 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 बेछोड काही कोणाचा नाही. बिळवाड तुका म्हणे सानास ही मूर्ती आमचे बाबा वक्ते बाबा. वक्ते बाबा म्हणजे काय परवाच नाही काय. तुम्ही निवृत्ती बाबा वक्ते आणि राजे तुकोबारायांच्या समोर उभे आहेत. मी तरुण आहे. ताकद माणसान छत्रपती शिवाजी महाराजांच्या जवळ एवढी आजही इंग्लंड, लंडन, रशिया, अमेरिका अजूनही छत्रपती शिवाजी महाराजांच्या गनिमी काव्याचा अभ्यास करून युद्ध शिक्षण देते महाराज. मी राजा आहे. 5 तत्व माझ्याजवळ जरूर आहेत. तरुण आहोत. ताकद म्हणतात. अफजल खानाला हा म्हणता मी धुळीला मालवला. अफजल खान तुम्हाला माहिती आहे काय आहे. सांगू काय. टाइम होईल. 2 मिनिटं घेतो तुमचे. घेऊ राहू द्या. नाही तुमचा टाइम अभंगावर येतो. अफजल खानाच्या
अंगाचा घेर होता. किती किती घेर होता? मी थोडी होतो तर ती मी तर पप्पाच्या तर कलाच केले. तुम्ही सांगू राहिले माझ्या भलकरीत बरीच विचारता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये अफजल खानाच्या अंगाचा घेर सांगतो ऐका. किती? याले काय म्हणतात तुमच्या भाषेत? याले काय म्हणतात? मी जरासा ठेंगणा बांधायचा, हात मध्ये जराशा काकुडा आहे, लंबा माणूस, लंबा 6.5 फुटाचा किंवा 6 फुटाचा घेर. याले काय म्हणतात तुमच्या भाषेत? जुने माणसं सांगा पटकन. जुने जुने याला काय म्हणतात तुम्ही? काय म्हणतात याला? हा? काय ते सोपं? धिप्पाळ अरे धिप्पाळ म्हणजे फार उंच, 7.5 फूट उंचीचा झाला. याला हे माप म्हणतो मी. हे याला वाव म्हणतात. वाव याला काय म्हणतात? वाव. त्याचा 2 वावेचा घेर होता. कोणाचा? अर्थिंगच्या तारीचं नाही. अर्थिंगच्या तारी अर्थिंगचे तार नाही ना. मला माहित नाही. मी काय जोर भाड्यावर झालं मार अर्थिंगच्या ताराचं नव्हतं करत कळत. पार होती. पार पार कशाला म्हणतात? टाइम चालला काटाचा. तुमच्याशिवाय मला कीर्तन जमत नाही. पटकन पटकन. पार कशाला म्हणतात? पार उशाले सबल काय म्हणतात त्याला? उशा सबल पार बरं. त्याच्यापेक्षा बंडीचा जो कणा असतो, कणा त्याचाच बनवतात ना पा सब्बल कुशे. त्याचं कड बनवत होता तो कोण? अफजल खान. त्याचं हातानं कड बनवत होता. तुम्ही पाहून राहिला ना? बघताय ना टकाळ बकाळ? बघा फक्त तुम्ही. तो कड बनवत होता. आपण जर बकरीची धार काढायला गेलो ना, बकरीच म्हणतात ना, बकरीची जर धार काढायला गेलो ना तर पोऱ्याला म्हणतात बापू बकरीचं तगलं धर. तगलं एक तगलं आपल्या याच्यात धरते आणि दुसरं तगलं पोऱ्याच्या हातात देते. हातात तांब्या घेते दूध काढायले बकरीचं. तेवढाच जर नमुना बकरीनं केला की पोऱ्या तिकडे पडते, याच्या हातात तांब्या तिकडे जाते. काय ताकद आहे आपल्या अंगात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अंगात एवढी ताकद होती की अफजल खानाला फाडला महाराज. खानाला फाडला. एवढी ताकद, तारुण्य, ताकद आहे. संपत्ती माणसांत एका किल्ल्यामध्ये केवढी श्रीमंती होती हे राजांना माहित नव्हते. त्यांचा गुप्त हेर खात्याचा मुखिया होता तो कोण? जमलगड. रामोशी जातीनं रामोशी होता. रामोशी त्याचं नाव. सोंग रचण्यात 1 नंबरचा पटाई. हा त्यांना डोक्यावर ठेवला तो सांगतेच ना. मला माहिती आहे. मी तुम्हाला तुमच्यापर्यंत क्लिअर आणून देतो. पाठीमागचे बोलायला हो ना, हो नाईकच ना, बहिर्जी नाही. अरे बहिर्जी त्यांना डोक्यावर ठेवला तर मला माहिती समजलं की तो आहे बहिर्जी नाही. गुप्त हेर खात्याचा. त्याला कुठल्या किल्ल्यामध्ये किती किल्ले होते महाराजांकडे एवढं नाही माहित राहिलं. मला तुम्ही इतिहास पाठच करून आले वाटते असंही म्हणतात जाता जाता. मला इतिहास पाठ केला अभंगावर यायचं मला. एवढा असणारा तुकोबा राजांकडे एवढी संपत्ती होती, एवढी ताकद होती, एवढा तारुण्य होता. तारुण्य आहे, ताकद आहे.
संपत्ती आहे, सत्ता आहे. अख्खा महाराष्ट्र ताब्यात, दिल्लीचं तख्त महाराजांना काबीज केलं, सत्ता आहे. आणि फक्त एक गोष्ट नडली, कुठली? महाराज, मी महाराष्ट्राचा राजा आहे, पण मी राजा असताना एक गोष्ट मात्र नडते. मी या ठिकाणी सात्विक प्रजा आहे, सात्विक प्रजेचं पालन करू का त्यांनाही मारू? तुकोबाराय म्हणतात, राजे बसा खाली. तुम्ही जो प्रश्न केला तो फार तोलामोलाचा आहे, आणि त्या तोलामोलाच्या प्रश्नाला उत्तर आहे तोलामोलाचं, ते अभंगाचं पहिलं टाळी वाजवा, गड्या टाळी. बाजू आहेत.
ऐका वाव्या सर्वांनी ऐका वाव्या तुकोपर आहे महाराज. मी शास्त्र शुद्ध तुम्हाला शुद्ध सांगतो की एकच करा. मी ज्या कारणासाठी आलो राजे बस खाली बस खाली बस खाली अजून टाइम आहे. नाही कोण नाही कोण नाही दमदाटी केली कोण नाही. राजे म्हणतात महाराज बसा खाली. हा तुमचा व्यवहार आहे. धर्मनीतीचा एकावा व्यवहार. निवडिले सार असार आहे. सार काय असार काय हे तुम्हाला निवडायचं आहे. दया कशी असते. दया एकांगी नाही. दयेला दोन अंग आहेत. सात्विक जसं आपल्या मुलाचं लालन पालन करण्यासाठी आपल्या बापाने सर्व पुरवठा करायचा असतो बरोबर. शाळेत जाण्यासाठी शाळा किती दिवसापासून बंद आहे रे. सुलखड नको करू. शाळा किती दिवसापासून बंद आहे. 5-7 महिने झाले म्हणा. नाही मार्च महिन्यापासून बंद. शाळेचा विषय सोडून द्या. आपल्या मुलगा शाळेत जावा म्हणून आपल्या बापाने जे जे वस्तू आपल्या मुलाने जे जे वस्तू मागितल्या ते सर्व आपण घेऊन येतो. बाबा मला शाळेत जायला नवीन शर्ट पाहिजे. देते की नाही बाप आपला. आपले वडील देतात. पप्पा देतात. काय म्हणतो. अरे पप्पा म्हणतो का बाबा म्हणतो का डॅडी म्हणतो. काय म्हणतो. ऐकून नाही मुका लाज नसेल लाज. तू काय म्हणतो घरी. अरे वा सुंदर. तुला कसं बोलता आलं नाही का. घरी आपल्या बाबाला मुलगा जे वस्तू शाळेत जाण्यासाठी मागतो ते बाप घेऊन देतो का नाही घेऊन देतो. तुमचं मत काय. घेऊन देतो ना. शाळेत जाण्यासाठी हा बाबा मला नवीन कपडे पाहिजे. नवीन कपडे. बाबा मला बूट पाहिजे. घे बेटा. बाबा मला शाळेत जायला सायकल पाहिजे. बाबा मला कंपास पाहिजे. घे बेटा. आणखी काय रेनकोट. तू जे जे लागलं बापाला जे जे वाटलं त्या मुलाला वाटलं बापाला मागतोय ते घेऊन दिल्याशिवाय राहत नाही. सगळं मागितलं बापाला. सगळं घेऊन मागितलं. सगळं बापाने दिलं. एकुलता एक मुलगा. किती. एकुलता एक. 4-5 नव्हते. एकुलता एक मुलगा लाळाचा. एकुलता एक. आणि आज पेटवलं तर कमीत कमी 3 महिने विजणार नाही एवढी गडगंड श्रीमंती. आणि त्या श्रीमंतीला लाजवेल असं बापाचं नियमाप्रमाणे आपल्या मुलाचं संगोपन करणारा बाप. सगळं घेऊन दिलं. श्रीमंती किती. आज विजवलं तर 3-3 महिने. आज पेटवलं तर 3 महिने विजणार नाही एवढी श्रीमंती. मुलं 2-4 काही एकटं. एकुलता एक. मुलाने जे मागितलं ते बापाने घेऊन दिलं की नाही दिलं म्हणा ना. दिलं घेऊन. मग शाळा जून महिन्याच्या 15 तारखेला शाळा सुरू झाली. मग मुलगा शाळेत जायला पाहिजे का. तुमचं मत कसं. गेलं पाहिजे. ते म्हणतात गेलं पाहिजे. मुलगा जून महिन्याच्या 15 तारखेला नाही गेलं तर झालं पण 20 तारखेला शाळा सुरू होतात. 20 तारखेला गेलं पाहिजे. मुलगा 20 तारखेला नाही जून महिन्यातच शाळेला गेला नाही. जून महिना संपला. जुलै संपली. ऑगस्ट 15 संपली. किती महिने झाले. कमीत कमी 2 महिने. 2 महिने मुलगा शाळेत गेलं नाही. एकुलता एक का 2-4 लेकरावाला. एकुलता एक. श्रीमंती काय गरीबाचं. गरीबीचं आणि श्रीमंतीचं. बापाने 15 ऑगस्टच्या दिवशी मुलगा झेंडा वंदनासाठी सुद्धा गेला नाही. बापाने विचारलं बाळो अरे तू शाळेत का गेला नाही. म्हणले पप्पा नाही तुला बूट शाळेत जायला नाही आहे पप्पा. तुला कंपास नाही आहे पप्पा. नवीन पुस्तकं नाहीत आहे पप्पा. तुला
पाठीवरच ते पोतो स्कूल बॅग नाही हाय पप्पा, सायकल सगळं आहे पप्पा. मग तू एकही दिवस 15 जून पासून तर आज 15 ऑगस्ट उलटून गेली, तू एकही दिवस शाळेला गेला नाही. का गेला नाही? मग बापानी त्या पोराने बापाच्या जवळ गेलेत, बापाच्या गालावरून हात फिरवला हळूच. पप्पा ते पप्पा म्हणत होतो, पप्पा लवकर सांग 11 वाजले बेटे, सबरेपणा कमी कर. पप्पा पप्पा या वर्षी की नाही माझे पप्पा. हात फिरवला. पप्पाला बरं वाटेल का वाईट वाटेल, चांगलं वाटेल? हात फिरवला, पप्पाच्या पाठीवरून हात फिरवला, गालावून हात फिरवला. पप्पाचा एक मुक्का घेतला गोड गोड. पप्पा पप्पा यावर्षी की नाही माझी की नाही पप्पा, यावर्षी की नाही पप्पा. लवकर सांग पप्पा यावर्षी की नाही माझी की नाही शाळा शिकण्याची की नाही पप्पा. काय 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 इच्छा नाही पप्पा, माझी यावर्षी शाळा शिकण्याची इच्छाच नाही. आणि इच्छा नाही म्हटल्यानंतर पप्पाने काय म्हणावं? तुमचं मत काय? ते म्हणते बाबू या वर्षी नाही शिकला तर पुढच्या वर्षी शिकलो. बरोबर आहे? नाही नाही नाही, तिथं बापाची हयगय चालून जमणार नाही. आणि जर पप्पानी जर मुलाची हयगय केली तर पोऱ्या बिघडल्याशिवाय राहणार नाही. मग त्या पप्पाने त्याच्या कमरीत 2-4 लाता घालून त्याला हाताला धरून शाळेत नेणं हे जसं बापाचं कर्तव्य आहे, तसं राजे तुमचं हे कर्तव्य आहे. दया तिचणा भूतांचे पालन आणि निर्दळ धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार. निवडिले सार असार आहे, हा तुमचा धर्म आहे. निवडिले सार. जसं बापानं पोराला शाळेत न्यावा तसा तुम्ही सात्विक प्रजेचं पालन करण्यासाठी जे दुर्जन असतील दुर्जनाचा नायनाट करणं राजे हे तुमचं आद्य कर्तव्य, हा तुमचा धर्म आहे. धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार. निवडिले सार असार. सार काय तुमच्या समोर सांगतो, 3च गोष्टी. संपलं काय? खारकच्या उलट बदाम आहे. किती किती? खारकच्या उलट बदाम, बदामच्या उलट खारक, दोघांच्या उलट आंबा आणि तिघांच्या उलट पेढा. काय 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 कसं कसं कसं? खारकच्या उलट बदाम, बदामच्या उलट खारक, या दोघांच्या उलट आंबा आणि या तिघांच्या उलट पेढा आहे. कसं? खारकेचा वरचा भाग सार आहे, बदामचा आतला सार आहे. खारकेचा वरचा भाग खायचा आहे, आतला फेकून द्यायचा आहे. त्याला काय म्हणतात? बी फेकून द्यायची खारकेची. बदामचं काय? बदामचं वरचं फेकायचं आहे, आतली बी खायची. आंब्याचं कसं आहे? वरचंही फेकायचं आहे, वरचंही फेकायचं आहे, वरचंही फेकायचं आहे आणि आतलंही फेकायचं आहे. आत काय असते? कोय कोय कोय. त्याला काय म्हणतात? कोयच म्हणतात ना? तेच ना रे, कोयच म्हणतात त्याला. ते म्हणजे फुटलंय, मध्ये फुटलंय काय. आतली कोय फेकायची आहे आणि वरचं टरफल फेकायचं. मग काय खायचंय? चाखायचंय. मधला जो रस आहे तो चाखायचा आहे. म्हणजे दोघांच्या उलट आंबा आहे आणि तिघांच्या उलट पेढा आहे. पेढा 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 बघितला ना? पेढा पेढा बिकानेर मधला असावा तो, बिकानेर मधला सुंदर पैकी लुसलुसीत नुसतं खव्याचा. आणि तो पेढा वरचाही फेकायचा, आतलाही फेकायचा, मधला पण फेकायचा. कुठं? तोंडात. तुमच्या मतावर बाहेर अख्खा खायचा. याला म्हणायचं सार. सार प्रापंचिक जीवनामध्ये हा प्रपंच फलकट होतो. संसार, संसार कसा आहे? फलकट आहे. फलकट फलकट होतो संसार. येते सार भगवंत, भगवंत सार सार सार. विठोबा नाम तुझे सार म्हणून शूळ पाणी जपत असे वारंवार. म्हणून
धर्मनीतीचा हा एकावा व्यवहार निवडिले सार सार आहे. महाराज हे दोन गोष्टी तुमच्या पटल्या. तिसरं काय हो? तुम्ही म्हणसाल महाराज दोनच चरण सोडवले, दोन चरण सोडवू की नको? सोडवतो एकच मिनिटात. म्हणसाल की उद्या मला जाता जाता दोन चरण सोडवणे. पाप कशाला म्हणतात हो? पाप 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 त्याचे नाव न विचारिता नीती अनितीनं जो व्यवहार करतो, नीतीबाह्य व्यवहार करतो, आचार नीतीबाह्य ठेवतो, त्याचंच नाव पाप आहे. जी वस्तू माझी नाही ती माझी म्हणतो, याचंच नाव पाप आहे. काय 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 जी वस्तू माझी नाही, हा देह तुमचा का 5 लोकांचा आहे? देह हा 5चा बरोबर. आणीला उसना शेकी ज्याचा त्याला, मग ही संपत्ती तुमची आहे काय? मग माझं या संपत्तीला म्हणणं याचंच नाव पाप आहे. देह को मैं मानना ये तो सबसे बड़ा पाप है. सब पाप इनके बच्चे हैं, ये सबका पाप है. या देहाला फक्त मी म्हणा. काय होते माहित आहे का? मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येवनिया पाठी थापटी. या देहाला फक्त मी म्हणणार ना, किती कोटी आहे? मी देह म्हणता ब्रह्महत्या एक नव्हे कोटी. मी देह म्हणता ब्रह्महत्या कोटी येवनिया पाठी थापटी. एवढं द्यायचं आहे. म्हणून संसार काय? सार सार सार. फक्त देवाचं नाम हे फार महत्वाचं आहे, बाकीचं संसार सार नाही. म्हणून धर्म नीतीबाह्य व्यवहार करणार, धर्मनीतीचा हा ऐकावा. पाप त्याचे नाव पाप, याचं नाव माझी वस्तू नाहीये, 5 लोकांचा आहे. पोऱ्या म्हणतो, बाप म्हणतो पोऱ्या मा नाही, बाप म्हणतो पोऱ्या मा, पोऱ्या म्हणतो नाही, तो काहीच म्हणत नाही. तुम्हीच म्हणता मा पोऱ्या मा पोऱ्या मा पोऱ्या. तू पोऱ्या तुमचा म्हणतच नाही, शेवटपर्यंत म्हणत नाही, गेला संपला. म्हणून संसार फलकट आहे आणि नीतीबाह्य व्यवहार करणार आहे, तो पापाचा विचार आहे. तिसरं चरण काय म्हणते? पाप त्याचे नाव न विचारिता नित भलतेची उन्मत्त करी सदा. 1-2 दिवस नाही, सदा अनितीनं व्यवहार करतो. माझी वस्तू नाही ती माझी म्हणतो, त्याचंच नाव पाप आहे. म्हणून तुकोबाराय म्हणतात त्याच्यासाठी आम्हीच येतो असं नाही, देवालाही सुद्धा याच्यासाठी यावं लागते. तुका म्हणे काय? तुका म्हणे धर्म रक्षा वया. तुका म्हणे धर्म रक्षा. तुका म्हणे धर्म रक्षा वयासाठी. तुका म्हणे धर्म देवाचही अटी जन्म घेणे. देवाचही अटी, देवाचही अटी जन्म घेणे. धर्मनीतीचा ऐका भगवान. धर्मनीतीचा ऐका आ
हरी तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी देवासही अटी जन्म घेणे तुकोबराय म्हणतो आम्हीच येतो असं आपलं भाग नाही त्याच्यासाठी देवाला यावं लागतो कशासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी राजे त्याच्यासाठी तुम्हाला यावं लागलं राजे म्हणतात की आम्ही तर आलो तुम्ही कशासाठी आम्हीही त्याचसाठी आलो तुका म्हणे धर्म रक्षावयासाठी त्याच्यासाठी आम्हाला त्याच्यासाठी देवाला त्याच्यासाठी तुम्हाला आणि तुम्हा आम्हाला यावं लागतं कशासाठी अगा कर्मे जे उरावे तैती सुखदुःखी फळावे भोगावया यावे देहाये का आपल्याला आपलं कर्म भोगण्यासाठी यावं लागते आणि देवाला त्याच्यासाठी यावं लागते झालेली सेवा सर्व संतांच्या श्रोतृवर्गांच्या टाळकरी बांधवांच्या माता भगिनी यांच्या चरणारविंद या ठिकाणी सुंदर असं पारायण चाललं त्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याही चरणावरती आपण ही सेवा तोडके मोडके मला काही जास्त येते अशातला भाग नाही आहे पण तुमच्या समोर दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला मला तोडकं मोडकं म्हणण्याचं अंग आहे मला काही येत नाही थोड्यापुरतं म्हणतो पण यांनी मला सगळ्या मंडळींनी सांभाळून घेतलं परत पुन्हा त्यांचे किती आभार मानावे तेवढेच कमी वाटायला की मला सुंदर मृदंगाचार्य गायनाचार्य मंडळी विणेकरी बाबा ते हो ते वा 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 समाधान वाटलं आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट हे तुम्ही सर्व बसले ना कोणीही काहीही गडबड केली नाही त्याच्याबद्दल तुम्हाला जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमी आहेत आणि बोलण्याच्या ओघामध्ये जर जड असे अक्षर माझ्या मुखातून गेले असतील जड न बोलण्यासारखे गेले असतील कोणाच्या मर्मीवर लागले असतील त्यांना मी मर्म लागण्यासाठी बोललो अशातला भाग नाही ओघानं निघाले असतील ते वाक्य मला परत करत जाताना मी त्या वान नदीला जाता जाता त्या वान नदीला फेकून दिली आणि परत ते वापरण्याचा प्रयत्न करणार नाही झालेली सेवा सर्व संतांच्या चरणारविंदावरती समर्पित करून सेवेला पूर्ण विराम देण्यापूर्वी सर्व पुरुषांनी असे वर हात एकदा आता 2च दिवसाचा सप्ताह आहे जे पुरुष आहेत महिलांनी नाही पुरुषांनी मला तुमच्याबद्दल आदर आहे सर्वांनी संतांचं देवाचं भजन केलं कुचराई केलं काही हरकत नाही पण माझ्या माता माऊलींचं भजन म्हणजे संत मातांचं माझ्या मायबापाचं भजन करण्यासाठी आळस करू नका सर्वांनी हात वर करा सर्व महिला सोडून जे पुरुष आहेत खरं वाटतं की मी पुरुष आहो नाही तर जे आहेत की नाही करू नका सर्वांनी फक्त
ज्ञानेश्वर किती तुमच्या गावाला धन्यवाद द्यावे. 11 वाजून गेले, 11:15 वाजलेत. भजन सुंदर झालं. सगळ्यांनी हात खाली घ्या, हात खाली घ्या. खाली बसा बसा. झालं बस 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 आजी. झालं ना मायवर काय घर झोप काय झोप लागते का लोक. हात घ्या खाली. तुम्ही घ्या खाली रे. मला माहित होतं महाराज म्हणणार आहे म्हणून वरती हात ठेवला तुम्ही. घ्या खाली. अरे 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 काही नाही राजा बा काही काही नव्हतं केलं. अरे अरे तुमचा बसा मला ते नारायण भाऊ तर दिसूनच नाही राहिले कुठे. पाहिलं ना इकडे ते म्हणत आमच्या गावात भजन होते महाराज आणि काय भजन करतात काही न केलं. काही काही नावा ते पोरे पूज केला नको मांडीवर मांडीवर ज्ञानेश्वर हे भजन आहे. काही काही ना भजन केलं ज्ञानेश्वर माऊलीचं. काही मला फक्त असं करत वाटला समाधान वाटलं. एवढं असं वाटलं की कीर्तन 12 नाही किती वाजले तरी फुलं नाही. एवढं मला समाधान वाटलं. तुम्हाला महाराज तुम्हाला तारखानेच वाटते. डोक्यातलं काढून टाका, डोक्यातलं काढून टाका. कोरोना आहे होता तोपर्यंत बंद झालं होतं. आता सगळं सुरू झालं. काही टेन्शन घेण्याचं कारण नाही. आणि हा बुवा तुम्हाला इकडे या भागात दिसलो कधी तुमचा परिचय पहिलं पासून झालं की 25 वर्षापासून या ठिगळीले पाहिलंच नाही ना. हो हे ना सांगत होते माप म्हणजे या भागात जास्त परिचय नाही. मी त्यांना सांगितलं परिचय माझा तरी बघितला का नाही. ओघा उगाणं मला या माईकाचं काही एवढं घेणं देणंच नाही ना. मला 2 माईकाचं घेणं देणं असे जास्त. आपलं काय आता एवढं जवळ येते. पण तुमच्या समोर सेवा तुम्ही सादर रुजू करून घेतली. आई वडिलांचं अंत करून तुम्ही माझी सेवा सादर केली. झालेली सेवा पुनश्च एकदा त्या पांडुरंग परमात्म्याच्या चरणावरती सेवा समाप्त करण्यापूर्वी एकच तुम्हाला कळकळीची नम्र विनंती. आपापली सुरक्षा आपल्याजवळ ठेवा. आणलंच काय ते आपापली सुरक्षा आपल्याजवळ ठेवा. स्वच्छता ठेवा.
कोरोनाचं सावट संपलं असं समजू नका. तसं आपल्या या इकडे जास्त येण्याचा प्रयत्न नाही, कारण आपण उष्ण कटिबद्धामध्ये आहोत. पण तरीही सतर्कता पाळा, हे लक्षात ठेवा. आपल्यावरती कोणाचा रोष येऊ नये असं वागण्याचा प्रयत्न करा, कारण की हा अजून GR बंद झालेला नाही. आता मोठी आणखी कुठली तरी लाट उसळायला लागली. मी तुम्हाला म्हणजे डोस देतो अशाचा भाग नाही, हे कमी आपल्याकडे आहेच कमी, पण त्याच्याही पेक्षा कमी व्हावं त्याच्यासाठी म्हाताऱ्या माणसाने या लेकरीनं हात धुण्याचा प्रयत्न करा, व्यवस्थित आपलं संरक्षण आपल्यापाशी ठेवा, एवढं सांगून आपली सेवा या ठिकाणी संपवतो. विठ्ठल जय जय विठ्ठल.